इतर सिनियर PIs आणि CBDचा संपूर्ण स्टाफ पत्रकार हो की नाही. याच्या मागचा उद्देश जो सांगितला गोरे साहेबांनी, त्या उद्देशाकडे निश्चितच आपली वाटचाल झपाझप सुरू झालेली आहे. आपला EMC हा जो प्रोजेक्ट आहे, या EMC सोबत एक EDVचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये आपले प्रोफेशनल गोष्टी आहेत. iBikeच्या माध्यमातून मुद्देमाल कलेक्ट करणे, त्याला EDVच्या माध्यमातून FSL पर्यंत पोहोचवणे आणि मग त्याला घेऊन येऊन EMC मध्ये जमा करणे. आणि EMC मध्ये हे सर्व सुसूत्रितपणे स्ट्रक्चर्ड पद्धतीने ठेवणे, ज्यामध्ये मुद्देमालचा एक सेपरेट कक्ष आहे, आपला तपासाचे जे केस पेपर्स असतात त्याचाही एक मोठा कक्ष आहे, आणि तिसरा कक्ष आहे जितकाही रेकॉर्ड आहे, आपले रजिस्टर्स असतात, आपले अर्ज चौकशी असतात, ह्या सर्व गोष्टी तिसरं रेकॉर्ड रूम मध्ये ठेवणे. त्या पलीकडे जाऊन पैरवी जी कोर्टामध्ये आपण पैरवी कर्मचारी असतो, पैरवी अधिकारी असतो, त्यांच्यासाठी बसण्याची जागा, तिथूनच समन्स पाठवणे आणि आलेल्या साक्षीदारांची तिथे उजळणी करणे हा सर्व उपक्रम त्या EMC मधून केला जातो. असे 2 EMCs आपण केलेले आहेत, एक NRI मध्ये आणि एक पनवेलला. आणि तिसरं महत्वाचं EMC आपण केलेला आहे तो तळोजाला, ज्याच्यामध्ये आपण सर्व बाह्य मुद्देमाल जो काही आहे, गाड्या म्हणा किंवा बाकीच्या जितक्याही लोखंडी सळ्या, ज्या काही बाहेरचा जो मुद्देमाल असतो, पोलीस स्टेशनच्या आवारातला, जो पोलीस स्टेशनची संपूर्ण शोभा घालवतो, परंतु त्याचं महत्त्वही तेवढंच असतं कारण तो आपल्या गुन्ह्यांमधला मुद्देमाल असतो. परंतु दुर्दैवाने तो एवढा मोठ्या प्रमाणात असतो की त्यामुळे पोलीस स्टेशनचं जे आल्हाददायक वातावरण असतं ते पूर्णच धूमिल होतं आणि त्याच्यावर कचरा पडतो, त्याच्यावर ते गंजतात आणि त्यांनी पूर्ण ते पोलीस स्टेशनची शान चालली जाते. यासोबतच जो इंटरनल मुद्दे